सगळ्या आयांची धडपड असते की मुलांच्या पोटामध्ये काहीतरी पौष्टिक गेलं पाहिजे आणि ते पौष्टिक असं असलं पाहिजे की ते मुलांनी संपवलं पाहिजे, त्यांना आवडलं पाहिजे. तर आज मी इथे मस्त चटपटीत पौष्टिक अशी एक रेसिपी बनवते, जी की तुम्ही नाश्त्याला बनवू शकता, मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा आदल्यामधल्या वेळेत देखील बनवू शकता, जी की सगळ्यांनाच आवडेल. फक्त 1 चमचा तेलामध्ये आपण ही रेसिपी बनवतोय. आदल्या दिवशी रात्री 1 वाटी छोले मी पाण्यामध्ये भिजत घातले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि ते भिजलेले छोले मी एका कुकरमध्ये घातलेले आहेत. यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुरेसं पाणी घालायचं आहे. याला आता झाकण लावायचं आणि छोले एकदम छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. 7 ते 8 शिट्ट्या मी याच्या करून घेणार आहे. जर तुम्हाला घाई असेल, छोले पटकन शिजवायचे असतील, तर चिमटभर तुम्ही यामध्ये खायचा सोडा घालू शकता. जर नसेल तुमच्याकडे वेळ असेल, नाही घातलात तरी चालेल. यामध्ये मी आत्ता सोडा घातलेला नाही आहे. छोले शिजत आहेत तोपर्यंत इथे मी बाकीची तयारी करून घेते आहे. एक मोठ्या साईजचा कांदा घेतला आहे. एकदम बारीक बारीक असं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. छोलेची मस्त चटपटीत अशी आज आपण टिक्की बनवतो आहे. छोले आता इथे छान शिजलेत. मी गॅस बंद केला आहे. कुकर आता थंड होऊ देऊया. छोलेची टिक्की तर फक्त 1 चमचा तेलामध्ये मी बनवते आहे. अतिशय पौष्टिक होते. छोले व्यवस्थित असे शिजलेत, एकदम सॉफ्ट झालेत. असे गरगरीत छोले शिजले गेले पाहिजेत. आता हे पाण्यातून काढून एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे. यातलं पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं नाही आहे. हे छोले आपल्याला आता स्मॅश करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मिक्सरला करायचे नाही, नाहीतर ते पूर्णच बारीक होतात. अशा पद्धतीने केल्यामुळे थोडेसे जाड बारीक असे होतात. त्यामुळे असेच आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहेत. बऱ्याचदा कुठलीही टिक्की बनवत असताना त्यामध्ये आपल्याला बटाटा घालावा लागतो बाइंडिंगसाठी, पण यामध्ये आपण बटाटा वगैरे घालणार नाही आहे. हे छान असं स्मॅश करून घेतलं आहे मी. यामध्ये मी आता अर्धा लिंबाचा रस घालते आहे. मस्त चटपटीत अशी चव येते. तुमच्याकडे नसेल तर चाट मसाला वगैरे तुम्ही यामध्ये घालू शकता. एक बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. एकदम बारीक असा कट करून घेतला आहे मी. लाल तिखट घालायचं आहे 1 ते 1.5 चमचा. तिखट आवडीनुसार कमी जास्ती करायचं आहे. अर्धा चमचा मी इथे गरम मसाला घातला आहे. घरगुती गरम मसाला मी इथे वापरलेला आहे. याआधी त्याची रेसिपी मी पोस्ट केली आहे. तुम्हाला हवी असेल तर कमेंट करा, मी तिथे तुम्हाला लिंक देईल. चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे. अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे. बारीक कट केलेली कोथिंबीर घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मीठ, मसाले, कोथिंबीर या छोलेला सगळं लागलं गेलं पाहिजे. हे एकसारखं मळून घ्यायचं आहे. याआधी तुम्ही छोलेची भाजी बनवली असेल, पण या पद्धतीची टिक्की बनवली नसेल तर एकदा तरी नक्की बनवून बघा. हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी बेसन घालायचं आहे. इतर कुठलीही पिठं मी इथे वापरत नाही आहे. फक्त 1 चमचा यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. हे बेसन सगळीकडे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. जर हे मिश्रण तुम्हाला खूप जास्त कोरडं वाटत असेल तर पाण्याचा शिंतोडा तुम्ही थोडासा देऊ शकता, पण इथे मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे. हे सगळं मिक्स झाल्यानंतर याची आपल्याला टिक्की बनवून घ्यायची आहे. हे जर जास्ती ओलसर असेल तर अर्धा चमचा अजून तुम्ही बेसन यामध्ये घालू शकता. अशा पद्धतीने हातावरती त्याला छान असं बाइंड करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे आणि चपट्या आकाराची आपल्याला याची टिक्की बनवून घ्यायची आहे. आपण ही कमी तेलामध्ये फ्राय करतो आहे, त्यामुळे जास्ती जाड ठेवायची नाही आहे. अशा पद्धतीने याला चपटा शेप देऊन घ्यायचा आणि पातळ अशी ही टिक्की बनवून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या देखील टिक्की बनवून घ्यायची आहेत. जर सकाळी लवकर तुम्हाला टिफिनसाठी ही टिक्की बनवायची असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्ही ही सगळी तयारी म्हणजे हे मिश्रण बनवून त्याची अशा पद्धतीने टिक्की बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता. म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हवं तेव्हा तुम्ही ते पटकन फ्राय करून देऊ शकता. सगळ्या टिक्की बनवून झाल्यानंतर इथे मी टिक्की फ्राय होण्यासाठी पॅन गरम व्हायला ठेवते आहे. यामध्ये आपल्याला फक्त अर्धा चमचा तेल या पॅनला पुसून घ्यायचं आहे. यापेक्षा जास्ती तेल घालायचं नाही. जास्त तेल असेल तर ही टिक्की तेलामध्ये फसफसते, त्यामुळे कमीत कमी तेलामध्ये हे फ्राय करून घ्यायचं आहे.
या टिक्कीमध्ये छोलेचं प्रमाण जास्ती आहे आणि बेसन आपण एकदम कमीत कमी वापरलं आहे, त्यामुळे ही टिक्की जास्ती तेलामध्ये फसफसते. जर तुम्हाला ही जास्त तेलामध्ये फ्राय करायची असेल किंवा डीप फ्राय करायची असेल तर बेसनचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता आणि थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन याची टिक्की बनवून मग ती तुम्ही डीप फ्राय करून घेऊ शकता. मीडियम टू हाय हीटवरती ही टिक्की आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. यामध्ये आपण शिजवलेले छोले वापरलेत, त्यामुळे आतून काहीच कच्चं राहणार नाही. वरून याला छान असा डाग पडेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. थोडासा याचा कलर बदलला की याच्यावरती अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूनी मस्त खरपूस खमंग हे मी भाजून घेतलं आहे. मस्त अशी अतिशय पौष्टिक आणि चटपटीत अशी ही छोलेची टिक्की तयार आहे. कशी वाटली तुम्हाला? मस्त झटपट चटपटीत होणारी अशी ही छोलेची टिक्की अतिशय पौष्टिक आहे. मुलांना एकदा देऊन तर बघा, परत परत मागून खातील. छोलेची टिक्की जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.